स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत. शासकीय विविध योजनांचे अभिसरण केल्यानंतर गावचा विकास हा राज्यासाठी आदर्शवत करता येतो. सरपंचांनी पुरोगामी परिणामांचा आदर्श गावाच्या विकासामध्ये ठेवला पाहिजे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विकास प्रशासन प्रबोधिनी तथा यशदाचे राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी बोलताना केले. उत्तर सोलापूर पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरपंच ग्रामसेवक गावचा विकास आराखडा कार्यशाळेत ते बोलत होते. प्रारंभी महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला प्रारंभ झाला. या प्रसंगी गटविकास अधिकारी BC पाटील, शिवश्री शिंदे, यशदाचे राज्य प्रशिक्षक ह.बा. कादे, पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र बारगड यांची प्रमुख उपस्थिती होती. 15व्या वित्त आयोगाचा आराखडा बनवताना लोकांच्या समस्या आराखड्यामध्ये दिसल्या पाहिजेत. गाव गरिबी मुक्त करून उपजीविकेचे साधन गाव पातळीवर उपलब्ध करून दिले पाहिजे असे सांगून पवार यांनी जल, जंगल आणि जमिनी यावर ग्रामपंचायतीने विशेष भर देऊन शुद्ध पाणी यासह गावच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. या कार्यशाळेत तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अखेरीस ग्रामपंचायत अधिकारी कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.